राज्यात कोरोना आला तो 9 मार्चला राज्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आणि त्यानंतर राज्याची सगळी लढाई ही कोरोनामय झाली। कोरोनाशी लढताना राज्याचा गाडा सुद्धा चालला पाहिजे आणि जी प्रशासकीय कमान असते ती साहजिकच मुख्य सचिवांच्या हातात असते। ते राज्याचे प्रशासकीय प्रमुख असतात, त्यामुळे त्यांची जी ओढाताण आहे ती फार आहे। याचं कारण असं की राज्यातलं हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते 3 पक्षांचं सरकार आहे। 6 महिने जो हनीमून पिरियड असतो या सरकारचा तो असतानाच कोरोना आला। अशा वेळी तारांबळ उडाली ती मुख्य सचिव अजय मेहता यांची। आपल्यासोबत खुद्द आता अजय मेहता हे जोडले गेलेले आहेत। सर, G24 तासच्या या ई संवादामध्ये तुमचं स्वागत आहे। जसं मी आता म्हणालो की तुम्ही सध्या मुख्य सचिव आहात, पण 30 जूनला तुम्ही निवृत्त होताय आणि दुसऱ्याच दिवशी 1 जुलैपासून तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार म्हणून कामाला सुरुवात करतात। या आधी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून अजित निंबाळकर आले होते, ते आम्ही बघितलेलं आहे। आता तुम्ही दुसरे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार जे माजी मुख्य सचिव म्हणून असणार आहेत। पण आपण बोलूया ते महाराष्ट्राविषयी। महाराष्ट्राचे मुख्य सचिव तुम्ही सध्या आहात, आणखीन 3 दिवस तुम्ही आहात, त्यामुळे तुमच्या इतका महाराष्ट्र सध्याच्या घडीला कुणाला माहिती नाही आहे आणि महाराष्ट्रासमोरची जी आव्हानं किंवा संधी आहेत त्याचा अभ्यास तुमचा हा आता खूप झालेला आहे, किंबहुना तो परिपक्व झालेला आहे। सर, माझा पहिला प्रश्न तोच आहे की महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक समतोल साधायचा असेल तर काय केलं पाहिजे? महाराष्ट्रामध्ये आपण विचारला समतोल, या रिजनल बॅलन्स। आता असं आहे आशिष, महाराष्ट्राचे जे प्रत्येक विभाग आहे ते प्रत्येक विभागाची वेगवेगळ्या मागण्या आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचे ज्याला म्हणतो स्ट्रेंथ आणि ताकद आहे। तर आता कोरोनामधून जसं जसं आपण बाहेर पडतोय तर प्रत्येक विभागासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम आखणार आहोत। आता कुठल्या विभागात समजा शेती प्रबळ आहे ते शेतीसाठी वेगळे कार्यक्रम असणार, काही एक विभागात उद्योग ज्या तो आहे तो उद्योगसाठी आपण वेगळा कार्यक्रम आखणार आहोत, काही एक ठिकाणी समजा ज्याला आपण म्हणतो सेवा क्षेत्र किंवा सेवावर चालणारा आर्थिक व्यवस्था जे आहे त्यासाठी वेगळा कार्यक्रम आखावा लागेल। तर जर समतोल ठेवायचा असेल तर प्रत्येक विभागासाठी त्या विभागाला ज्याला म्हणतो सूट होत असेल आणि त्या विभागाला जसं पाहिजे आणि गरज आहे त्याप्रमाणेच आपल्याला कार्यक्रम आखावा लागेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला कार्यक्रम पुढे घेऊन जावा लागेल। सर, मुख्य सचिव म्हणून तुम्हाला 2 वेळा एक्सटेन्शन मिळालं, म्हणजे मुदतवाढ मिळाली। आता अलीकडचं जी मुदतवाढ होती त्यामध्ये कोरोना आला। कोरोनाशी सामना करताना प्रत्येकाचीच फरफट झाली, कारण हे संकट सांगून आलेलं नाही आहे, ते अनपेक्षितपणे आलेलं आहे। अशा वेळी मुख्य सचिव म्हणून नेमका गोल काय होता की एकीकडे मृत्यूदर थांबवणे, कमी करणे, की रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे, की सरकारला सांभाळणे? नेमकी कशी तारांबळ होती? याच्यामध्ये आशिष, जेव्हा हा कोरोना आला आपल्या समोर, हा पहिल्यांदा म्हणजे आता कोणाला 9 मार्च पर्यंत आपल्याला माहित पण नव्हता कोरोना नेमका काय। हे आल्या आल्या पहिला काम होता प्रशासनाला याच्या समोर जाण्यासाठी जे आव्हान होते प्रशासनासमोर त्याच्यासाठी प्रशासनाला तयार करणे। त्याच्यानंतर आपण याच्या कामाला लागलो आणि कामाला लागल्या पहिला काम होता की कुठल्याही परिस्थितीत याला पसरू द्यायचं नाही। हा जे इन्फेक्शन आहे तो इन्फेक्शन वाढायचं नाही, त्याला आपण चेक करावा। त्याच्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला। तो लॉकडाऊन इम्प्लिमेंट करणे, त्या लॉकडाऊनच्या काळात लोकांना एसेन्शियल जे कमॉडिटीज आहे, जे जीवनावश्यक वस्तू आहे तो लोकांना भेटली पाहिजे त्याची व्यवस्था करणे आणि इन्फेक्शन स्प्रेड जे आहे त्याला थांबवणे। आणि दुसरं जे सर्वात मोठा आपल्यासमोर आव्हान होता ज्याला म्हणतो आपण डेथ रेट कमी करणे। मी म्हणेल कोरोना जे आहे याच्यामध्ये फक्त मेडिकल रिस्पॉन्स नव्हे आणि फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्स नव्हे, हा पहिला एक असं आपत्ती किंवा आपल्या समोर आव्हान होता ज्याच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो मेडिको ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सची गरज होती। आणि या मेडिको ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्स हे पहिल्यांदाच आपल्या समोर आला। आणि एक अजून याच्यामध्ये जे आव्हानात्मक विषय होता की या कोरोना संकटशी लढणारा जे प्रशासकीय यंत्रणा होती, ते डॉक्टर्स असो, पोलीसचे कर्मचारी असो, महानगरपालिकेचे लोक असो, या सर्वांना स्वतःचे पण ज्याला असतो त्याचा पण धोका होता।
पूर आला किंवा आपल्या भूकंप आला तर भूकंप होऊन जातो, मग आपले लोक पोचतात आणि तिथे मदत कार्य करतात, म्हणजे त्याला काही धोका नसतो. पण हा पहिला असा एक आपत्ती आहे ज्याच्यामध्ये जे आज सुद्धा काम करताय त्यांना स्वतःच्या आरोग्याला सुद्धा धोका आहे. असं आव्हानाच्या समोर लोकांना काम करणे आणि व्यवस्थितरित्या याला पार पाडणे आणि लोकांना दिलासा देणे हा एक मोठा आव्हान आपल्या समोर होता. सर, जेव्हा मुख्य सचिव म्हणून तुम्ही इतके वर्ष आता होतात आणि वेगवेगळी जबाबदारी त्या आधी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या खात्यावरती सचिव म्हणून पार पाडलेली आहे. मला आठवत आहे महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये तुमचं योगदान खूप मोठं आहे, कारण मी पण तेव्हा वीज हे बीट कव्हर करत होतो, त्यामुळे मी तुम्हाला जवळून ओळखलेलं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त सुद्धा तुम्ही होतात. त्यामुळं तुम्हाला हा प्रश्न विचारतो की आता इथून पुढं पोस्ट कोरोना जर का महाराष्ट्र पुन्हा प्रगतीपथावरती न्यायचं असेल तर प्राधान्यक्रम काय असला पाहिजे महाराष्ट्रासमोर? सर्वात पहिले जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे कार्यक्रम अनाउन्स केला आहे, बिगिन अगेन, पुनाशा हरिओम, म्हणजे आपल्याला परत आता अर्थव्यवस्था सुरू करायची आहे आणि हळूहळू ज्याला आपण म्हणतो लॉकडाऊन उठवून ओपनिंग करायचं आहे. तर त्याचं आता आपण पहिला पाऊल टाकलेला आहे आणि जसं जसं आपण पुढच्या काळात भविष्यात आता आपण पाहणार की हळूहळू आपण ओपनिंग अप करणार आहे. ओपनिंग अप करत असताना आपले प्रामुख्याने 3 क्षेत्र आपल्या समोर आहे. एक औद्योगिक, दुसरा शेती आणि तिसरा ज्याला आपण म्हणतो सेवा किंवा ज्याला म्हणतो ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था. हा तिन्ही क्षेत्राला आता आपला हळूहळू पूर्वत आणायचा आहे आणि याच्यामध्ये जसं पहिले विकासाचा जे आपला स्पीड होती तो विकासाची स्पीड आणि रफ्तार परत आणण्याची गरज आहे. आता आपण काय करतोय, प्रत्येक क्षेत्रासाठी एक कार्यक्रमच आखतोय. नेमका शेतीमध्ये काय करायचं आहे, उद्योगात काय करायचं आहे आणि जे ज्ञानाचं क्षेत्र आहे, जेव्हा ज्याला म्हणतो आपण सेवा क्षेत्र आहे, त्याच्यात आपल्याला कोणकोणते पावले उचललं पाहिजे. तर त्याच्यासाठी आता मुख्यमंत्री तो जे कार्यक्रम लीड करताय की त्यांना कसा काय आपल्याला करता येईल आणि त्याचा पूर्ण एक कार्यक्रमच आपण आता आखून घेतोय. सर, सत्ताधारी पक्ष कुठलाही असू देत, तो जेव्हा सत्ता चालवतो तेव्हा साहजिकच त्यांनी निवडणुकीमध्ये मतदारांना काय आश्वासनं दिली, आपल्या जाहीरनाम्यातनं आपण काय करू हे सांगितलं, तशी सत्ता चालवतो. पण मुख्य सचिव किंवा तुमच्यासारखी सचिव मंडळी ही मात्र हे वारंवार त्यांना सांगत असतात की नाही, प्राधान्यक्रम काय असला पाहिजे, आपल्या तिजोरीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. आणि करोनाच्या काळात दिसलंय काय, राज्याचा महसूल हा जवळजवळ ठप्प झालेला आहे, उत्पन्न काही नाही आहे. अशा वेळी करोनामधनं उभारी घेत महाराष्ट्राला जर का पुढे जायचं असेल तर मग महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं एकतर कर्ज उभारणी असेल किंवा पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी वेगळ्या प्रकारची गुंतवणूक असेल, विशेषतः महाराष्ट्राची औद्योगिक गुंतवणूक ती सुद्धा पुढे न्यायची आहे. याचा सर्वंकष विचार करून काही रोडमॅप महाराष्ट्रासमोर असला पाहिजे असं वाटतंय? होय, आता जर आपण पाहिलं तर खरं आपण बोललं की अर्थव्यवस्था आता सध्या ज्याला म्हणतो रेव्हेन्यूचे सोर्सेस ऑलमोस्ट बंदच आहे. मी तर म्हणेन बिलकुल बंद नाही आहे, पण बरेच प्रमाणात आज तर बंद आहे. सर्वात पहिला तर आमच्या समोर जे आव्हान आहे तो म्हणजे रेव्हेन्यू सोर्सेस परत सुरू करणं, की जोपर्यंत रेव्हेन्यू सोर्सेस सुरू होत नाही तोपर्यंत बाकी जे विकासाचे काम आहे तो घेता येत नाही. पण जोपर्यंत रेव्हेन्यू सोर्सेस सुरू होत नाही तोपर्यंत सुद्धा बरेचसं काय आपल्याला करणे शक्य आहे. महाराष्ट्राची जर आपण अर्थव्यवस्था पाहिली तर प्रत्येक क्षेत्रात, तो म्हणजे आपला उद्योग असो, शेती असो किंवा सेवा क्षेत्र असो, तिन्ही क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची आज ताकद कुठे आहे लोक जे मला विचारतात, ते एक ओळीमध्ये सांगतो, महाराष्ट्राची ताकद आहे विविधतामध्ये, ज्याला आपण म्हणतो व्हरायटी, जे म्हणतो डायव्हर्सिटी. शेती बघा, फल पिकं बघा, मला नाही वाटत की कुठलाही फळ आहे जे आपण महाराष्ट्रामध्ये उगवत नाही. आज एक सफरचंद सोडलं तर मला वाटतं प्रत्येक फळ आज इथे पिकतोय. उद्योग बघा, कार पासून तर कम्प्युटरपर्यंत सर्वांची मॅन्युफॅक्चरिंग आज इथे आहे. सेवा क्षेत्र बघा, तर IT पासून फिल्म इंडस्ट्री सर्व आज मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे. तर ह्या जे विविधता आहे याला कसं आपण लिव्हरेज करू शकतो आणि जगाचा ज्याला म्हणतो जगाच्या उद्योगाच्या आणि अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू महाराष्ट्र कसा होईल त्याच्यावर आता आपण काम करतोय. म्हणजे मी म्हणत नाही की प्रत्येक गोष्टी आता पैसेवरच असतो, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जे आपले स्ट्रेंथ्स आहे त्याला कसं आपण लिव्हरेज करू शकू त्याच्यासाठी आता आपण कार्यक्रम आखतोय आणि पुढे जाऊन ते आपल्याला हळूहळू दिसणार की याच्यामध्ये आपण कसा पाऊल पुढे ठेवतोय. सर, सध्या राज्यात मान्सूनचा म्हणजेच खरीपाचा हंगाम सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. एक तर त्यांना पीक कर्जाविषयी त्यांची ओरड आहे. खतं, बियाणं संदर्भात सुद्धा त्यांच्या समस्या होत्या आणि कर्जमाफीची योजना या सरकारनं मोठ्या प्रमाणात राबवली. ती सुद्धा त्यांना किती मिळाली, किती नाही याविषयी वेगवेगळी मतं आहेत. पीक विम्याचे पैसे काही ठिकाणी रखडलेले आहेत. तर शेतकऱ्यांच्या अनुषंगानं, कारण हे सरकारही सांगतंय की आमचा अग्रक्रम हा शेतीचे प्रश्न आणि शेतकरी आहे. तर अशा वेळी शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी पुढं काय काम होणार आहे? खरंय आता खरीप हंगाम सुरू होत आहे, पेरण्या सुरू होत आहे आणि आपलं या खरीप हंगामावर खूप बारकाईने लक्ष आहे. या वेळेला असा अंदाज आहे की पाऊस पण चांगला राहील, पाऊस पण जवळजवळ 100% पाऊस राहणार आहे. तर म्हणून याच्यावर अगदी बारकाईने लक्ष आहे. सर्वात पहिली गोष्ट असतो ज्याला म्हणतो शेतीचा पहिला जे रॉ मटेरियल बियाणे आणि खतं. बियाणे आणि खतं यावेळेला शासनाने निर्णय घेतला की आपण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत म्हणजे त्यांच्या बांधापर्यंत आपण पोचू आणि हे अतिशय यशस्वी एक कार्यक्रम आपण राबवला. दुसरा मुद्दा असतो क्रेडिट. लोकांना जे शेती करायला जे लोन लागतो, क्रॉप लोन्स लागतो, त्याच्यावर आता काम चालू आहे. होय, कोरोना असल्यामुळे थोडासा लोन स्लो झाला. आधी ज्या आपल्याला त्याच्यामध्ये स्पीड आणि वेग पाहिजे होता त्या वेगाने सुरू झाला नाही. पण आपण 2-3 बँकाबरोबर आता मिटिंगा घेतल्या. प्रत्येक बँकांना आता आपण टार्गेट दिलेलं आहे आणि आता लेंडिंगमध्ये बरेच फरक पडत आहे. तिसरं जे आपण म्हटलं कर्जमाफी. कर्जमाफी अतिशय यशस्वीपणे आपण राबवत होतो जोपर्यंत हा कोरोना आला नाही. कोरोना आल्यानंतर एकाएक तो विस्कळीत झाला. त्याचे 2 कारणं होते. एक तर लॉकडाऊनच झाला, स्टाफच उपलब्ध नव्हता, बाकी लोकांनी एकत्रित येऊ नये, या सर्व कारणांमुळे तो जरासा स्लो झालेला आहे. आता याच्यावर कॅबिनेट लेवलवर मिटिंगा झालेल्या आहे, शासनाने काय निर्णय घेतलेला आहे आणि लवकरात लवकर आपल्याला हा जे थांबलेला जे प्रक्रिया होती ती थांबलेली प्रक्रिया सुद्धा परत पुन्हा सुरू होताना आपल्याला दिसेल. सर, 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. म्हणजे एक तर परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये किती होते, त्यानंतर ती गुंतवणुकीसाठी जे MOU होतात त्या MOU मधून महाराष्ट्राला किती फायदा होतो. आत्ता अलीकडे सुद्धा तुम्ही 12 MOU केलेले आहेत महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर. त्याचा फायदा हा रोजगार निर्मितीमध्ये झाला पाहिजे. महाराष्ट्राची जी बेरोजगारांची फळी आहे ती वाढत चाललेली आहे. त्या तुलनेमध्ये रोजगार निर्मिती होत नाही आहे. त्याचबरोबर जी सरकारी पदं आहेत त्यासाठी जाहिराती सुद्धा तेवढ्या येत नाही आहेत. ती एक ओरड महाराष्ट्रातल्या युवकांची आहे. हे बरोबर आहे की आपण आता MOUs केलेले आहे. म्हणजे या कोरोनाच्या काळात जेव्हा सर्वकडे असा होता की नेमका काय निराशजनक जेव्हा परिस्थिती होती सर्वकडे, तेव्हा महाराष्ट्राने पहिला पाऊल उचलला की आपण आपल्या राज्याला उद्योगासाठी आकर्षित बनवू आणि ते आकर्षित करण्यासाठी आपल्याला काय काय पावलं उचलले पाहिजे ते आपण पावले उचलले. म्हणजे महापरवाना असू द्या, उद्योगांना जागा उपलब्ध करून देणे, बांधलेले शेड उपलब्ध करून देणे, हे सर्व निर्णय आपण घेतले आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की 12 उद्योग, जेव्हा आज लोक म्हणतात उद्योग ठप्प झालेला आहे, 12 उद्योग आता महाराष्ट्रात नवीन येत आहे जे इथे आता त्यांना सुरुवात करायची. मी तर एक म्हणेल की रोजगार सांभाळणे, जसं तुम्ही म्हटलं, रोजगार सांभाळणे आणि रोजगारमध्ये वाढ होणे हा सर्वात मोठा प्राधान्य शासनाच्या समोर आहे. जे काय रोजगार आहे ते टिकलं पाहिजे आणि पुढे जाता रोजगार वाढलं पाहिजे. आणि तुम्ही आता पाहाल की आपण राज्य म्हणून जिथे जिथे पैसे टाकणार किंवा ज्या ज्या क्षेत्रांना आपण प्रोत्साहित करणार तो असे क्षेत्र असणार ज्या क्षेत्रात रोजगार वाढेल. रोजगार हे आपलं एक प्राधान्य राहील. दुसरं प्राधान्य याच्याबरोबर अजून एक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की काही ज्याला आपण म्हणतो वनरेबल सेक्शन्स आहे सोसायटीचे, जे नेहमी वंचित राहून जातात किंवा मागे राहून जातात. तो फिजिकली चॅलेंज्ड असो किंवा विमेन ग्रुप्स असो, यांना सुद्धा मेन लाईनमध्ये जसा जसा रोजगार वाढेल यांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. हे सुद्धा आपण धोरणाचा एक भाग राहणार आहे. तिसरं, आपण प्राधान्य कोणत्या क्षेत्राला देणार आहे? तो असा क्षेत्र राहील ज्याला सुरू केल्यानंतर फक्त ते क्षेत्र नव्हे पण त्या क्षेत्राचा प्रभाव इतर क्षेत्रावर पडतोय, ज्याला आपण म्हणतो कॅस्केडिंग इफेक्ट. काही वेळेला आपण एक क्षेत्राला मदत करतो पण तो मदत त्या क्षेत्रापर्यंतच मर्यादित राहतो, त्याचा फायदा इतर क्षेत्राला होत नाही. म्हणून या वेळेला मदत करत असताना किंवा या वेळेला प्रोत्साहित करत असताना आपण हे लक्षात ठेवणार आहे की या क्षेत्राला मदत केल्यानंतर इतर जास्त क्षेत्राला कसा मदत होऊ शकतो, म्हणजे रोजगार वाढणार आणि जे रोजगार आहे ते टिकणार, याच्यावर आपला प्राधान्य आणि भर राहणार आहे. शेवटचा प्रश्न, कारण फार कमी वेळा असे प्रश्न विचारले जातात आणि तुमच्यासारख्या जे प्रशासकीय प्रमुख आहेत ते सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देतात, पण जनतेला या प्रश्नात सारस्य आहे. तो प्रश्न असा आहे
की जेव्हा सातत्यानं राज्य सरकार केंद्र सरकारकडे आमचे थकलेले पैसे द्या, आमचे वेगवेगळी देणी तुम्ही द्या, किंवा आम्ही संकटात आहोत, तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करा, असा पत्रव्यवहार करते, किंवा राजकीय मंडळी जे मंत्री आहेत ते सांगतात की आम्ही केंद्राकडे ती मदत मागतो आहोत, ती आम्हाला मिळत नाही आहे. कोकणमध्ये आपण बघितलं की निसर्ग चक्रीवादळानं मोठं नुकसान झालं. केंद्राचा आढावा पथक आलंय, पण अजूनही केंद्राकडनं मदत जाहीर झालेली नाही. तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदत कशा पद्धतीची हवी आहे? याच्यामध्ये आशिष 2-3 प्रकारचे मी मदत म्हणणार नाही याला. मी म्हणेल की ज्याला म्हणतो फायनान्शियल जे व्यवस्था आहे, जे अर्थव्यवस्था आहे, त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनामध्ये पैसे वाटप करण्याची एक प्रक्रिया असतो आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणेच केंद्र आणि त्या राज्यांचा कारभार चालतो. आणि त्या फॉर्म्युलामध्येचे 2-3 भाग आहे. एक जसं आपण म्हणलं की आपल्या समोर कुठली आपत्ती आली तर केंद्र सरकारकडून काय फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला पैसे भेटतो आणि त्याप्रमाणे आपण लोकांना मदत करतो. त्याच्यासाठी स्टँडिंग ऑर्डर्स आहे. नेमका जर पूर आला तर घर पडलं तर किती पैसे द्यावा, कोणी वाहून गेलं तर किती पैसे द्यावा, जनावरांच्या मागे किती पैसे द्यावा, हा ठरलेला निकष असतात आणि त्या निकषाप्रमाणे आपण पैसे देतो आणि तो पैसे केंद्र सरकार आपल्याला रिएम्बर्स करतात. दुसरं ज्याला म्हणतो डेव्होल्युशन ऑफ रिसोर्सेस आहे. जे केंद्र सरकारचे जे टॅक्स रिसोर्स आहे त्याच्यामधून काही एक टक्केवारी आपल्या राज्य शासनाला देण्यात येतो आणि राज्य शासन त्याच्यातून त्याचा कार्यभार चालवतात. तर जे डेव्होल्युशन ऑफ टॅक्सेस आहे त्याचा व्यवस्थित एक फॉर्म्युला ठरलेला आहे. तो पैसे केव्हा द्यायचा आहे, कसा द्यायचा आहे. होय, आता काल संकटाचा आहे, त्याच्यामध्ये थोडा पैसे येण्यामध्ये मागे पुढे होतोच, हे मान्यच करावं लागेल. पण त्याच्याबाबत आपला पाठपुरावा चालू असतो आणि तो पैसे येतात आपल्याकडे आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करतो. तिसरं ज्याला आपण म्हणतो काही एक स्पेशल पॅकेजेस आणि स्पेशल योजना असतात. समजा आदिवासी क्षेत्रासाठी काही काम करायचे आहे किंवा इरिगेशनसाठी, हा स्पेशल पॅकेजेसचे पैसे तो वेगळे असतात आणि तो त्याच कामासाठीच वापरावा लागतो. त्याची आपण नियोजन आखतो, ते नियोजन आखल्यानंतर तो केंद्र शासनाकडे जातात, तिथून मान्यता मिळाल्यानंतर ते आपण करतो. आता सध्या झाला काय होता या 2-2.5 महिन्यात की सर्व कारभारच ठप झाला. लॉकडाऊनमुळे कोणी स्टाफ पण नाही, लेबर पण न होता. आपलं सर्व जी यंत्रणा होती तो कोरोनाचं हे संक्रमण थांबवण्यामध्ये लागली होती. तर आता ते थोडासा कारभार मागे पडला होता. पण आता मला तर खूप खात्री आहे की लवकरच तुम्हाला या सर्व कारभारामध्ये सुरुवात दिसेल आणि जे पैसा आपल्याला येणे ते येईल आणि त्याप्रमाणे आपल्याला कारभार जे ज्याला म्हणतो ग्राउंड लेवलवर सुद्धा कार्य होताना दिसणार. सर, शेवटचा प्रश्न सहज आठवला विचारतोय. आता तुम्ही 30 जूनला निवृत्त होताय आणि 1 जुलैपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार म्हणून रुजूही होताय, कामाला सुरुवात करताय. ही जी नवी जबाबदारी आहे ती अनेकांना खटकली आहे, काहींनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, काहींनी असं म्हटलं की इट हॅपन्स विथ ओनली अजय मेहता, तेच करू शकतात. तुम्ही कसं बघताय या रोलकडे, नव्या भूमिकेकडे? माझी नवीन भूमिका असो किंवा याच्या आधी जी काही भूमिका असो, माझ्या प्रशासनाचा केंद्रबिंदू नेहमी लोकहितकार्य राहिलेला आहे. मी नियमांना धरून या राज्याच्या हिताचं जे कार्य असेल ते करतो. मी फक्त एकच म्हणेल आज की मी या शासनाचा आभारी आहे की त्यांना परत मला एक संधी दिली या राज्यासाठी काम करण्याची. या राज्याने मला बरेच काही दिलेलं आहे आणि या राज्याचे काम करण्याची मला 35-36 वर्ष संधी मिळाली आणि ते संधी परत त्यांनी मला उपलब्ध करून दिली. तर मी एकच म्हणेल की या राज्याचं हित जिथे आहे आणि या राज्याचा फायदा जिथे होईल मी तेच कार्य करणार आहे आणि त्याच्यासाठी खरंच मला काम करण्याची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच मी काम करणार. लोक काय म्हणू नका म्हणू, दॅट इज डिफरंट. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली. महत्त्वाचं म्हणजे आमच्या संवादामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून राज्यासमोरची आव्हानं आणि संधी काय आहेत यावरती सविस्तर आपले विचार मांडले. त्याबद्दल खरंच तुमचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. हे होते राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, जे 1 जुलैपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार म्हणून रुजू होत आहेत. पण त्याआधी मुख्य सचिव म्हणून त्यांनी राज्यासमोरचा रोडमॅप काय असला पाहिजे, प्राधान्यक्रम काय असला पाहिजे हे सविस्तर सांगितलेलं आहे.